आता दोघांचं औक्षण करून घ्या. तुम्ही दोघांनी औक्षण करा. मला आता कन्यादानाची तयारी करायची आहे. आता तुम्ही दोघं थोडा वेळ खाली बसून घ्या. ताई, मी लगेच जाऊन आले. आलेच. राज, काय रे, ठीक आहेस ना तू? कळत नाहीये बाबा, म्हणजे खूप मोठ्या जबाबदारीत अडकल्यासारखं वाटतंय. बाबा, मला जमेल नाही सगळं. स्वराज, पाण्यात पडण्याआधी माणसाला पाण्याची भीती वाटतेच, पण एकदा पोहायचंच म्हटल्यावर पाण्यात तर उतरायला पाहिजे. अगदी तसंच आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू, कुठलीही गोष्ट करताना जर आपला हेतू शुद्ध असेल ना, तर बाकी गोष्टी वाटतात तेवढ्या जाणवत नाहीत. आता तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे, तुझ्यावर एक नवीन जबाबदारी पडणार आहे म्हटल्यानंतर घाबरल्यासारखं वाटणार, अगदी साहजिक आहे. ती मुलगी तिचं घर सोडून तुझा संसार उभा करण्यासाठी आपल्या घरी येणार आहे, पण हा संसार तिच्या एकटीचा आहे असं तिला कधीच वाटता कामा नये. तू तिला सतत साथ दिली पाहिजेस. तिच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजेस. तिच्या मनातलं तुला, तुझ्या मनातलं तिला न सांगता समजलं पाहिजे. असं जर का एकमेकांना समजून संसार केलात ना, माझी खात्री आहे सुखाने संसार करायचा. काय चाललंय ग तुझं प्रीती? लग्न अगदी सुखासुखी सुरू आहे. तुझे सगळे प्लॅन्स फेल होत आहेत. हे जर असंच सुरू राहिलं ना, तर तू आनंदाने जाशील त्या गायकवाडांच्या घरी लग्न करून, पण मी तसं होऊ देणार नाही.